काल आषाढी एकादशी होती आणि आम्ही कोल्हापूरजवळच पंढरपूर नंदवाळचं दर्शन मागच्याच आठवड्यात घेऊन आलो आणि तुमच्यासाठी खास हा व्हिडिओ. ज्यांना ज्यांना विठ्ठलाचं दर्शन झालं नाही, खास त्यांच्यासाठी. श्री करवीर क्षेत्र खूप प्राचीन आहे. करवीर क्षेत्राचं महत्त्व श्री विष्णूंनी श्री ब्रह्मदेवास कथन केलेलं आहे. ब्रह्मदेवानी नारदास सांगितलं आणि नारदानी आपला प्राणप्रिय मित्र मार्कंडेय यास कथन केलं. दक्षिण काशी करवीरची क्षेत्र प्रदक्षिणा करताना सर्वात महत्त्वाचं ठिकाण नंदवाळ. अगस्ती ऋषी लोपामुद्रेसह इथे आले व रुक्मिणी सत्यभामा राई समवेत असलेल्या विठ्ठलाचं दर्शन घेतलं. त्यावेळी अगस्त्यांनी लोपामुद्रेस या क्षेत्राचं वर्णन करून सांगितलं. हे करवीर महात्म्यात सांगितलेलं आहे. या क्षेत्राची पूर्ण माहिती मी मागच्या एका व्हिडिओमध्ये दिलेली होती. तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. आम्ही गर्दी काहीच नव्हती, त्यामुळं डोळे भरून दर्शन घेतलं आणि साधारण 7 वाजता आम्ही कोल्हापूरला परत निघालो. मूर्त्या खूपच सुंदर आणि रेखीव आहेत. मन अगदी प्रसन्न झालं. कोल्हापूरपासून नंदवाळ 34 किलोमीटरवर आहे. नंदवाळ क्षेत्रास पंढरपूर असं सुद्धा म्हटलं जातं. आषाढी एकादशीला इथे खूप गर्दी असते, त्यामुळे मागील आठवड्यातच आम्ही जाऊन दर्शन घेऊन आलो. तेव्हा तिथं आम्हाला कळालं की आषाढी एकादशीला 4 ते 5 लाख भाविक इथे दर्शन घेतात. या मंदिराची रचना हेमाडपंथी असल्याचं सांगितलं जातं. मंदिराच्या गर्भगृहामध्ये विठ्ठल, राई आणि रुक्मिणीची मूर्ती आपल्याला दिसते. मूर्त्या खूपच सुबक आणि रेखीव आहेत. इतकं जवळून दर्शन घेतल्यावर आणखी काय पाहिजे. कोल्हापूरला परत जाताना वाशीला बाजार भरलेला असतो. मागच्या वेळी मी ते पाहिलं होतं, त्यामुळं बरोबर कापडी पिशवी ठेवली होती. हे सांगायचं तात्पर्य इतकंच की आपल्याकडे कायम कापडी पिशवी ठेवा, जेणेकरून आपल्याला प्लास्टिकच्या पिशव्या या लोकांकडे मागायला लागणार नाहीत आणि आपण पर्यावरणाचं संरक्षण करू शकू. वातावरण मस्त होतं, त्यामुळं असं वाटलं की कुठेतरी लांब मस्त ट्रिपला जाऊन आलो. आता पुढच्या वेळी ठरवलं आहे की दशमी झुणका घेऊन जायचं आणि निवांत जेवण करून यायचं. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि यासारख्या आणखीन व्हिडिओसाठी फॉलो करा स्मित औराला.